नमस्कार, मी स्वाती चंद्रशेखर अडमाणे. स्वागत आहे सर्वांचं आपलं देवाची यात्री चॅनलमध्ये. आज आम्ही अधिक मासानिमित्त श्री नृसिंहवाडी येथे दर्शनाला आलो होतो. नृसिंहवाडीपासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर कुरुंदवाडी हे गाव आहे आणि कुरुंदवाडीचं एक शक्तिपीठ आहे शाकंभरी देवी मंदिर, देवीचं मंदिर. त्या मंदिरासध्या मी आता उभी आहे आणि आता तुम्हाला संपूर्ण मंदिराचा परिसर दाखवते आणि देवीचं महत्त्वही सांगते. तर हे एक शक्तिपीठ आहे आणि आपण संपूर्ण मंदिराची आता माहिती घेऊया. तुम्ही जर नृसिंहवाडीला आलात तर अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर हे शक्तिपीठ मंदिर आहे. मंदिर फार मोठं नाही, छोटे खाणीच आहे, परंतु ह्याचा ऑरा, त्याचा परिसर फार सुंदर आहे. तर आपण आता मंदिराची माहिती घेऊया. चला. तर आत्ता आपण कुरुंदवाड येथील शाकंभरी मंदिरात आहोत. ही एक शक्तिपीठ मंदिर आहे. मंदिर फार मोठं नाही आहे, छोटे खाणीच आहे. या आजींनी आम्हाला मंदिराची फार सुंदर माहिती दिली. ती माहिती मी तुम्हाला सांगते. तत्पूर्वी आपण सर्व मंदिर बघूया. कोल्हापूर आणि नृसिंहवाडी वगैरे भागात या पद्धतीची तोरणं लावायची पद्धत आहे. किती सुरेख हे तोरण आहे बघा. आणि हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार. आता तुम्हाला शाकंभरी देवीची मूर्ती, आणखीन मंदिराचा सगळा परिसरही दाखवते. आमच्याशिवाय मंदिरात अजून कोणी नाही आहे, आम्हीच आहोत. आणि त्या आजींनी मला फार सुंदर मंदिराची माहिती सांगितली. ही आहे प्रसन्न वदना श्री शाकंभरी देवी. समयात येवत आहे. देवीची सागर संगीत पूजा केलेली आहे आणि हळदी कुंकू लावलेला तिचा तेजस्वी चेहरा किती सुंदर दिसत आहे. तर शाकंभरी ही मंदिर हे सिद्धपीठ आहे. ह्याचं पूर्ण मूळ पीठ आहे बदामीला, दक्षिणेत बदामीला. तर इथले जे जोशी नावाचे गुरुजी होते, या आजींचे पूर्वज, तर ते जाऊ शकत नव्हते. दर पौर्णिमेला ते वारीला जायचे बदामीला, पण वयानुसार त्यांना जाणं झालं नाही. मग ते अंबाबाईला म्हणाले की आता ही माझी शेवटचीच वारी आहे आणि तुझं दर्शन आता मी घेऊ शकत नाही. तर मला फार काळजी पडली, मी वयानुसार येऊ शकत नाही. आजींनी आपल्यासाठी मंदिर खुलं करून दिलं आहे. बघा ही तेजस्वी शाकंभरी, तिच्या चेहऱ्यावरचं तेज किती किती अगणित आणि किती सुंदर दिसत आहे. नवसाला पावणारी आहे ही देवी, असं हे आजी सांगतात. तर वयानुसार त्यांना जाता येत नव्हतं, म्हणून देवीने स्वप्नात दृष्टांत दिला की तू जा, मी तुझ्या मागून येत आहे. आणि कुरुंदवाडला ही जागा जोशींचीच होती, तर तिथे देवी स्थानापन्न झालेली आहे. आणि शाकंभरी देवीचं बदामी इथे मूळ शक्तिपीठ तर आहेच, परंतु बेंगळूरला सुद्धा तिचं खूप मोठं मंदिर आहे. आजी थोडीशी माहिती सांगा मंदिराबद्दल, सांगा ना. यांची सांगू. हो हो. काय झालं कालांतरानं, म्हणजे ज्या पूर्वजांना ज्या पौर्णिमेची वारी करत होते, बदामीला वारी बदामीची करत होते, त्यामुळे त्यांना काही कालांतरानं वयानुसार त्यांना हे जमलं नाही, आलं नाही. बर. त्यामुळे त्यांनी ते म्हणले की आता ही मला शेवटचीच वारी आहे. त्याच्यानंतर मला होणार नाही. बर. तिनं मग ते स्वप्नात येऊन सांगितलेलं आहे बर की असं असं आहे आणि मी तुझ्या घरी येत आहे. आणि तू पाठीमुख मात्र वळून नको. बरोबर. मग त्यांना ते काय वाटलं, आता बरेच चालत आलो आहे आणि मग आता काय करायचं, म्हणून त्यांनी पाठीमुख वळून बघितल्यानंतर ती आलेलीच होती. आणि आता तुझ्या माझा मुलगा संजय बाळकृष्ण जोशी हा सगळं देवाची पूजा वगैरे देवापूजा सगळं बघतात. अशी ही जगज्जननी शाकंभरी देवी नवसाला पावणारी आहे. तिचं स्वरूप इतकं सुंदर, इतकं तेजस्वी आणि मन प्रसन्न करणारं आहे. आजींनी आपल्या व्हिडिओसाठी गाभाराही उघडून दिला, त्याच्यामुळे गाभाऱ्यातलं दर्शन झालं. फार आनंद वाटला मला. नृसिंहवाडीला अनेक वेळेला येणं होतं, परंतु कुरुंदवाड अगदी 2 किलोमीटरवर असूनही येणं झालं नव्हतं. आज फार सागर संगीत अधिक मासानिमित्त देवीची ओटी भरली आणि खूप सुंदर तिचा आशीर्वादही मिळाला. आजींनी खूप माहिती सुंदर सांगितली. आजी खूप खूप धन्यवाद. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास अवश्य लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जर तुम्ही नृसिंहवाडीला आलात तर अजिबात हे स्थळ चुकवू नका. वाडीपासून फार सुंदर ॲक्सेस आहे, अगदी वॉकिंग डिस्टन्स आहे. शिवाय बस आणि रिक्षा पण उपलब्ध आहे, तुम्ही येऊ शकता. मंदिर खूप छोटेखानी आहे, परंतु देवीची मूर्ती फार तेजस्वी आणि प्रसन्न वदना अशी ती आहे.
तर सर्वांना आई जगदंबेचा आशीर्वाद मिळो हीच सदिच्छा. धन्यवाद.